नमस्कार. आजपासून प्रयागराज येथे सुरू होत असलेल्या महाकुंभ पर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थोडक्यात जाणून घेऊया महाकुंभाबाबत. दुर्वास ऋषींनी शाप दिल्यानंतर देवांची ताकद कमी झाली आणि दैत्य वरचढ होऊ लागले. त्यावेळी भगवान विष्णूंनी परत आपली ताकद आणि अमरत्व मिळवण्यासाठी एक कल्पना सुचवली. त्यानुसार समुद्रमंथनाचे आयोजन करण्यात आले. समुद्रमंथनामध्ये अनेक गोष्टींची उत्पत्ती झाली. तर त्यावेळी सगळ्यात शेवटी कुंभ अर्थात घागरीच्या रूपामध्ये अमृत मिळालं. आता अमृत जर दैत्यांनी प्राशन केलं तर ते अमर होतील. यामुळे भगवानांनी आदेश दिला की बाबा हे कुंभ आपण वाचवलं पाहिजे. तेव्हा इंद्रदेवाच्या मुलांनी अर्थात जयंतानी ते कुंभ घेऊन पळून जायचे ठरले. पण त्यावेळी दैत्य मागे लागले आणि त्या दैत्य व देव यांच्यामध्ये घनघोर युद्ध सुरू झालं. हे युद्ध 12 दिवसापर्यंत चाललं. त्या युद्धाच्या वेळी सूर्याने ते कलशाचं ते फुटू नये याच्यासाठी रक्षण केलं, तर चंद्राने ते अमृत सांडू नये यासाठी प्रयत्न केले. तरी 4 ठिकाणी पृथ्वीवरती त्यातले काही थेंब पडले. 4 ठिकाणं म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन तसेच नाशिक. तर ह्या 4ही ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन होतं. दर 12 वर्षांनी प्रयागराज येथे कुंभमेळ्याचे आयोजन होते. तसेच दर 144 वर्षांनी महाकुंभमेळ्याचं आयोजन होतं. या महाकुंभमेळ्यावेळी 9च्या 9 ग्रह एका सरळ रेषेत येतात व सूर्याचे किरण जिथे पडतात ते ठिकाण म्हणजे प्रयागराज. इतिहासामध्ये जर बघायला गेलं तर ऋग्वेदामध्ये याचा उल्लेख आहे. तसेच चायनीज प्रवासी जो भारतात येऊन प्रवास करून गेला होता 7व्या शतकात, त्यांनीसुद्धा लिहून ठेवले की दर 4-5 वर्षानंतर असा एक राजा हर्षवर्धन एका मेळाव्याचं आयोजन करतात. ते स्वतः तिथं उपस्थित असतात आणि शाही स्नान केलं जातं. तर 8व्या शतकात शंकराचार्यांनी याला अधिक महत्त्व प्राप्त करून दिलं. त्यांनी कुंभमेळ्याच्या वेळी असणाऱ्या ग्रहांची स्थिती त्यानुसार कुंभमेळा का भरवला पाहिजे याचं महत्त्व सर्वांना पटवून दिलं. साधू संतांच्या मेळाव्याचं आयोजन त्यांनी केलं. पूर्वी लाखोंच्या संख्येत असणारी भाविकांची संख्या आता करोडोंमध्ये पोचली आहे. यंदाच्या महाकुंभमेळ्याला अंदाजे 40 कोटी भाविक येतील अशी कल्पना आहे. यंदाचा कुंभमेळा हा 45 दिवसांचा असणार आहे. अर्थात 13 तारखेला सुरू होणारा कुंभमेळा 13 जानेवारीपासून ते 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीला याची समाप्ती होणार आहे. यामध्ये एक प्रमुख आकर्षण म्हणजे शाही स्नान. शाही स्नान अर्थात ठराविक वेळेवरतीच जे आखाडे आहेत त्यांचे स्नान, आखाडे, साधू संत महंत यांचं जे स्नान होतं त्याला शाही स्नान असं संबोधलं जातं. मुस्लिम राज्यकर्त्यांपासून संरक्षणासाठी आखाड्यांची निर्मिती झाली. शैवपंथीय, वैष्णवपंथीय, नागपंथीय, नंतर किन्नर आणि स्त्रियांचीसुद्धा आखाडे आपल्या देशात आहेत. प्रयागराज येथे त्रिवेणी संगम म्हटलं जातं. गंगा, यमुना आणि अदृश्य अशा सरस्वती नदींचा त्रिवेणी संगम आहे असं संबोधलं जातं. एका आख्यायिकेनुसार गंगा मातेला जेव्हा भागीरथांनी पृथ्वीवर अवतरायला विनंती केली तेव्हा त्या तयार नव्हत्या. त्यावेळी त्यांना असं वचन देण्यात आलं की कुंभमेळ्याच्या वेळी ऋषीमुनी येऊन तुमच्यात स्नान करतील. तेव्हा त्या तयार झाल्या आणि पृथ्वीवरती अवतरल्या. कुंभमेळ्याच्या वेळीच्या स्नानाने काय होतं हे जर विचारलं तर मोक्षप्राप्ती होते, आपली पापं धुवून जातात अशी एक आख्यायिका आहे. देव आणि दैत्य यांच्यामधील हे घनघोर युद्ध 12 दिवस चाललं. पण त्यांचा एक दिवस हे पृथ्वीवरचा 1 वर्ष असल्याने दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन होतं. या युद्धामध्ये चंद्राने अमृत कुठे सांडू नये याची काळजी घेतली, सूर्याने कलश फुटू नये याची काळजी घेतली, तसेच दैत्यांपासून गुरूंनी रक्षण केलं. त्यामुळे या तिघांची दिशा खगोलशास्त्रीय गणनेनुसार साजरी केली जाते. महाकुंभ तसेच कुंभ प्रयागराज येथे दर 12 वर्षांनी होते. हरिद्वार येथे गुरु कुंभ राशीत तर सूर्य मेष राशीत असताना कुंभमेळा होतो. जैन येथे गुरु सिंह राशीत असताना कुंभमेळा होतो. नाशिक येथे गुरु सिंह राशीत किंवा कन्या राशीत असताना कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येतं. 2017 साली युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले, अर्थात इंटँजिबल कल्चरल हेरिटेज म्हणून घोषणा केली.